दुसऱ्या बाजूला भावेश, एक चांगला मास्टर माइंड या संपूर्ण परिसरातील अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी बागपती सज्ज होतोय गोलंदाज हर्ष. पहिला चेंडू आकाश आणि सुशील ही जोडी टॉट बॉलने सुरुवात केली आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक 200 क्षेत्ररक्षक असेल 38 सर्कलच्या बाहेर. आपण पाहतोय यावी लॉंग ऑफचा क्षेत्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तर डीप कव्हर देखील पाहायला मिळेल. यावी हर्ष पुन्हा एकदा या चेंडूवरती हलक्याचा फंबल. परिणामतः पहिली धाव घेण्यासाठी इथे मात्र मदत होताना पाहायला मिळते टीम स्काय वॉकर संघाला. पहिली धाव फलकावरती लगावली जाईल स्काय वॉकर संघाच्या माध्यमातून. एक छोटा विराट कोहली मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नुकताच इंडियन टीम मधून येत असताना. धावसंख्या 1, ओनली 1 रन ऑन द स्कोर कार्ड in the end of the 2 deliveries of the first over. Sushil on striking end, new batter. सुवर चेंडूचा जरूर इशारा या ठिकाणी अवे फ्रॉम द बॉडीचा मारा करण्याचा प्रयत्न. बराचसा दूरवर शरीरापासून टाकला गेलेला हा चेंडू. सुवर चेंडू व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव फलकात ऍड होईल. धावफलक जाईल तो यावी 2 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा चेंडू. 1 more व्हाईट बॉल. अजून एक अतिरिक्त अवांतर धाव फलकात ऍड होताना धावफलक जाईल तो यावी 3 या धावसंख्येवरती. मोरागाव प्रीमियर लीग सीझन 3 मित्रांनो आपण पाहतोय. 4था सामना आजच्या दिवसातील आणि 8च्या 8 संघ मात्र आता इंट्रोड्यूस होत असताना आणि आपला पहिला सामना खेळतो. आकाशसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय या 20व्या चेंडूचा इशारा येतोय. लय लाईन इथे बिघडलेली पाहायला मिळते. गोलंदाज हर्ष यांची अराउंड द विकेटचा मारा करतात परंतु लेग स्टिकच्या बाहेरचा बराचसा मारा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परिणामतः आपण लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन ज्याच्यासाठी उपयुक्त ठरतं ते होत असताना गोलंदाजाची लय बिघडवत असताना चांगला फटका यावी आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा मिळताना पाहायला मिळतील. आकाशला आपण पाहतोय या टुडीसाठी 100 रुपयांचं पारितोषिक वलकेश यांच्याकडून जाहीर. द वलकेश बी रेडी विथ युअर 100 रुपीज. सुरुवात खूप चांगल्या प्रकारची झाली आहे इथे म्हणावं लागेल. टीम स्काय वॉकर संघासाठी आतापर्यंत मोठे फटके जरूर आलेले नाही परंतु जे एक्स्ट्रा झाले आहेत त्या मात्र निश्चितच पत्त्यावरती पडताना पाहायला मिळत आहेत. जर अंतिम क्षणी एका दुसरा मोठा फटका आला तर निश्चितच हे षटक बरंचसं मोठं होऊ शकतं. पॉवर प्लेचं षटक आहे ज्याला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल परंतु पाहूया कशा प्रकारे कॅपिटलाइज केलं जात आहे. इथे केल्यापासून रोखलं जात आहे. पुन्हा एकदा मोठा फटका येतो आहे. या देखील चेंडूवरती मिळतील धावा 2. वलकेश अजून 100ची नोट बाहेर काढायची आहे. या 2 तुडींसाठी 200 रुपयांचं पारितोषिक वलकेश यांच्या माध्यमातून आकाश चव्हाण यांच्यासाठी. या 2 धावांच्या फटक्यांच्या माध्यमातून धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळेल तो यावी 10 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता त्या दिशेने परंतु या चेंडूवरती ते टायमिंग पाहायला मिळत नाहीये. एक धाव जरूर अर्जित केली आहे. एका धावेन स्ट्राईक इथे रोटेट होईल. धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळेल. जाऊन पोचेल तो 11 या धावसंख्येवरती. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. टीम मोरागाव स्काय वॉकर्स. मोरागाव स्काय वॉकर्स. मोठा फटका येतो यावी. चांगला फटका सुशीलच्या बॅट मधून येताना पाहायला मिळेल. बघा किती धावा चेंडूवरती मिळतील. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत आणि इथे पार्टनरकडे लक्षच दिलं नव्हतं परंतु सुदैवी ठरली असं म्हणावं लागेल. आणि ह्या 4 धावा चौकार. पंचांचा इशारा येतोय. सुशीलच्या बॅटमधून जर हा चौकार मी नुकताच उल्लेख केला तर शेवटच्या अंतिम चेंडूंवरती जर एखादा मोठा फटका आला तर निश्चितच हे षटक मोठं बनवलं जाऊ शकतं. तो चौकार येतोय. या 4 धावांसहित धावफलक जाऊन पोहोचला तो तब्बल आता 15 धावांवरती. विदाउट एनी लॉस 15 धावा. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा.
टीम स्कायवॉकर्स. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवरती न्यू बॉलर अमय सज्ज होत आहेत. अमय सावंत बॅटिंग मार्कवरती आकाश. 200 रुपये आधी जिंकलेत. यावेळी जागेवरून घेण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी, एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स चेंडूला प्राप्त झाला आणि बीट होताना पाहायला मिळत आहेत. 22 यष्टांच्या मागे अनेक संघांचे संघनायक जे कर्णधार आहेत, महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत, ते अनेक वेळा आपल्याला विकेटच्या मागे पाहायला मिळतात. त्या ठिकाणाहून सूत्र हलवण्याचा प्रयत्न असतो, फील्ड सेट करण्याचा प्रयत्न असतो, गोलंदाजाला गाईड करण्याचा प्रयत्न असतो. ते करताना पाहायला मिळतात. त्यावेळी टॉपेज आहे, चेंडू हवेत मिड विकेट झोन मध्ये, फलंदाज बाद. आकाश बॅक टू द पवेलियन. परंतु आकाशने जिंकले 200 रुपये वलकेश यांच्याकडून. थँक्यू डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल येताना आपल्याला पाहायला मिळतील. अतुल कडून मात्र अपेक्षा असणार आहे ती अतुलनीय कामगिरीची. आणि या मैदानात या स्पर्धेच्या माध्यमातून अतुलने अनेक वेळा अशा प्रकारची कामगिरी केली आहे. मागच्या स्मॅचमध्ये आपण पाहिलं पिंकेश हा हिरा चमकताना आपल्याला पाहायला मिळाली. त्याची चमक, त्याचं तेज, ज्याच्यामध्ये निश्चितच प्रतिस्पर्धी संघ टीम ट्रॅक बुलेट हा संघ आपल्या ट्रॅकवरून भरकटताना पाहायला मिळाला. चांगला फटका अतुलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती येतोय. 2 धावा चेंडूवरती कमीत कमी पाहायला मिळतील, प्राप्त होतील अतुलला. आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 17 या धावसंख्येवरती. व 15 धावा पहिल्या षटकात पॉवर प्लेची आल्यानंतर मात्र कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा हाय झाला होता या संघाचा. आणि अतुल सारखा बॅटर अजूनही ताफात आहे. सेट बॅटर आपण सुशीलला पाहतो, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. ही जोडी मात्र सुपरहिट होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करताना कुलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला केवळ दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ड्राईव्ह पाहायला मिळते, एक सुंदर असं ड्राईव्ह अतुलच्या माध्यमातून. आणि एक मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं, एक सिंगल घेणं, एक महत्त्वपूर्ण चांगल्या खेळाडूची इथे निशाणी पाहायला मिळते, ते आपण पाहतोय. यावी मॅच्युअर्ड खेळाडू आहे अतुल. बराचसा इनिंगला कॅरी कशा प्रकारे करायचं, शेवटच्या अंतापर्यंत खेळ कसा घेऊन जायचं, याचं खूप चांगल्या प्रकारचं कॅल्क्युलेशन अतुलकडे नेहमीच पाहायला मिळतं. आणि तेच आपण पाहतोय यावी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय यावी 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळी सुशीलच्या माध्यमातून एक चांगला फटका पाहायला मिळतो. पहा वेट केला जातोय, चेंडू येण्याची वाट पाहिली जाते आणि त्यानंतर मात्र त्याची वाट लावण्याचं काम मात्र जरूर करतोय तो सुशील. या चेंडूवरती देखील मिळतील धावा 2 आणि 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचतोय यावी 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा मोठा फटका, बिग हिट आणि या चेंडूवरती देखील मिळतील धावा 2. पहा मित्रांनो, षटकार चौकार जरी आले नाहीत तरी मात्र या 2 धावा, दुहेरी धावांचे हे स्ट्रोक्स देखील तेवढेच महत्वाचे. मुंबईतल्या काळी पिवळी टॅक्सीच्या मीटरच्या प्रमाणे हे 2 धावांचे फटके धावसंख्येची गती वाढवताना पाहायला मिळतात. कधी 40 कधी 50 होतील सांगता येणार नाहीत मित्रांनो. त्यामुळे या 2 धावांच्या फटक्यांना देखील कमी समजू नये. या 2 धावांच्या फटक्यांच्या माध्यमातून आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचतोय तो यावी 22 या धावसंख्येवरती. 2 षटकांच्या अखेरीस 22 धावा 2 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळतो तो टीम स्कायवॉकर संघ. स्कायवॉकर संघाच्या माध्यमातून इथे स्काय स्क्रॅपर पाहायला मिळतील का, धावसंख्येचे स्काय स्क्रॅपर पाहायला मिळेल का, हे पाहावं लागेल. सध्याच्या पहिल्या 2 षटकांमध्ये जरूर तो प्रयत्न झालाय सक्सेसफुल. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. एक स्काय स्क्रॅपर आपण पाहिला मागील सामन्यामध्ये, तब्बल 74 धावांचा अशाच प्रकारच्या स्काय स्क्रॅपर पाहावे लागतील.
थँक्यू. अतुल पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहा अतुलकडे खूप चांगला टान्स आहे, खूप चांगलं लोडिंग आहे अतुलचं. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे. ज्या प्रकारे आपला वेट हा निश्चितच मागच्या पायावरती बॅकफूटवरती ट्रान्सफर करतो, एक स्ट्रॉंग बेस तयार करतो आणि त्यानंतर मात्र चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन अतुलकडे पाहायला मिळतं. त्याच्याच माध्यमातून हा देखील 2 धावांचा फटका. यावी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, सरळ हातामध्ये पप्पी. त्या ठिकाणी चेंडू खाली येत असताना आणि पप्पी घेतली आहे चेंडूची ते म्हणावी लागेल. फलंदाज बाद अतुल, बाग द पवेलियन. आमचे 30%. थँक्यू डीजे. अतुल बाद झालेत. अतुलची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला काही करा टीम स्कायवॉकर. आकाशावर चालणारा संघ सदाच्या गडीला आपण पाहतोय 2 गडी जरूर गमावलेत, परंतु धावसंख्या धावफलकावरती 24. एका चांगल्या स्थितीमध्ये, परंतु या पार्टनरशिप ब्रेक करण्याची आवश्यकता होती. ती ब्रेक केली जाते. ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघाला गोलंदाज परसू यांनी. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती मिळाली धाव 1. क्रिकेट इज अ गेम ऑफ पार्टनरशिप्स आणि नेहमीच म्हटलं जातं मग गोलंदाज असतील अथवा बॅटर्स, पार्टनरशिप होणं महत्त्वाचं आहे. तुमच्या पार्टनरशिप जर झाल्या तर निश्चितच तुम्ही एक मोठी धावसंख्या उभारू शकता. याचं एक चांगलं उदाहरण, जास्त लांब जाण्याची आवश्यकता नाही आहे मित्रांनो. मुंबई इंडियन्स ही दिल्ली कॅपिटल्स विरोधात झालेली मॅच 8वा, ज्याच्यापासून मुंबई इंडियन्स संघाने विजयाची सुरुवात केली. त्या सामन्यामध्ये एकही खेळाडूने अर्धशतक नोंदवलं नाही, परंतु संपूर्ण संघाने धावा नोंदवल्या होत्या त्या तब्बल 232. तर निश्चितच पार्टनरशिप महत्वाचे असतील, परंतु यावेळी पार्टनरशिप ब्रेक एका मागोमाग एक करण्याचं काम केलं जातं गोलंदाज पारसूच्या माध्यमातून. 1 more get down. चला मैदानाच्या आतमध्ये पाठवा त्वरित नवीन फलंदाज अजय त्यांना पाहायला मिळत आहेत. घाई करायची विनंती असेल दोन्ही संघांना. आमचे विकेटचं पतन होतं आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 3 गडी आतापर्यंत गमावलेत. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशील अजूनही असणार आहे खेळपट्टीवरती. सेट बॅटर असतील. बराचसा जवळून गेलेला आहे यष्टांचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आला आहे. व्हाईट+1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील, परंतु अगदी नजीक काही मिलीमीटरचा फरक यष्टांपासून पाहायला मिळाला. पंचांनी इशारा दिलाय. अंपायर्स डिसिजन विल बी फायनल डिसिजन. लक्षात घ्यायचं आहे, अशा अनेक प्रसंग आपण मैदानात पाहत असतो. अनेक वेळा खेळाडू पंचांच्या निर्णयाशी तितकेशा सहमत नसतात, परंतु लक्षात घ्या आतापर्यंत या षटकातील व्हाईट+2 3 धावा या षटकात. या चेंडूवरती 3 धावा अर्जित केल्या जातात. व्हाईट+2 अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती 29. लास्ट डिलिव्हरी या षटकातील. कट करण्याचा प्रयत्न, परंतु वर डिलिव्हरी. पहा चेंडू बाहेर वळण घेईल या अपेक्षित खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने आतमधल्या बाजूला वळण घेतलं
आणि अशा प्रकारे कम्प्लिटली अचंबित केलं, सरप्राईज केलं बॅटरला. डॉट बॉल षटकाची होते. सांगता 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 29 धावा. टीचे What a brilliant hit by Sushil. Maximum stand and deliver. भावेश वरती हल्ला. षटकार. Thank you DJ. सुशील पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. थँक्यू DJ. भावेश यावेळी ऑन साइडला भिरकावून दिलाय मिड विकेट झोन मध्ये. या चेंडूवरती मिळतील धावा कमीत कमी 2 आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धाव फलकाला मात्र आता भरारी दिली आहे सुशीलने. एक सेट बॅटर महत्वपूर्ण असतो खेळपट्टीवरती राहणं शेवटच्या क्षणापर्यंत. ते होताना पाहायला मिळते टीम स्कायवॉकर संघासाठी. आणि या स्कायवॉकर संघाचा आलेख धावसंख्येचा मात्र पुढे जात असताना मोठ्या दिशेने पुन्हा एकदा एक मोठा बिग हिट. 1 मोर मॅक्सिमम पाहायला मिळतोय. षटकार. यस आणि सुशीलच्या या इनिंग साठी 500 रुपयांचं पारितोषिक देखील येत असताना फटके आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. यावेळी बॅटच्या इनरेजला चेंडू ब्रश होईल. बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव अर्जित केली जाते. भावेश एक महत्वपूर्ण खेळाडू, अनुभवी खेळाडू, पण तुझ्या षटकात बराचसा थँक्यू डीजे. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 48 धाव फलकावरती सुशील ऑन स्ट्रायकिंग एंड. शेवटच्या षटकासाठी स्विंग अँड मिस. कोलवर डब्बाचा चेंडू यॉर्कर पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर हिट केलाय. काहीचा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. सुशीलला बऱ्याचशा वेळानंतर कुठल्या गोलंदाजाने ते बीट केलेलं पाहायला मिळतंय. गोलंदाजी मागवती गोलंदाज आपण पाहतो हर्ष आपला स्पेल कंटिन्यू करताना. चांगला फटका, चांगला टायमिंग पाहायला मिळत आहे, परंतु मिड विकेट झोन मिळतील धावा केवळ 2. निश्चितच
आज सकाळीच सुशील मेहरा आपण पाहतोय यावी बॉटमॅनचा उपयोग केला हेलिकॉप्टर तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केवळ एकच धाव मिळेल मिडॉन क्षेत्ररक्षक तैनात होते त्या ठिकाणी एकाच धावावरती समाधान मानावं लागेल एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाताना त्यावेळी 51 धावसंख्या होती 50 रन्स 51 रन्स ऑन दी स्कोर कार्ड पहा सकाळच्या सत्रामध्ये धावा होत नव्हत्या परंतु दुपारच्या सत्रामध्ये चांगला धावा होताना पाहायला मिळतात अजून एक चांगला फटका येतो यावेळी या चेंडूवरती देखील मिळतील धावा 2 अजयच्या माध्यमातून हा फटका खेळला गेला या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जातो त्यावेळी 53 धावा 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 74 या पूर्ण स्पर्धेतील धावसंख्येचा उच्चांक पांथर संघाच्या माध्यमातून लगावला गेला हा उच्चांक इथे ब्रेक केला जाईल का मोडीत काढला जाईल का 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक वाईड यॉर्करचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल या ठिकाणी डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय याच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा आहे जर सफल झाला बॅटर तर निश्चितच व्हाईट लाईन बिलॉंग्स टू द अंपायर यावेळी मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत आहे आणि ते कॅच मात्र ड्रॉप केली जाते बॉडी लँग्वेज ज्या प्रकारची पाहायला मिळाली बोल संघाची ती खराब बळीची खराब मिळाली मिळते या शेवटच्या चेंडूवरती येत आहेत त्या धावा 2 आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावेळी 55 या धावसंख्येवरती अब तक 56 टार्गेट असणार आहे धावसंख्येचं लक्ष असेल 56 विजयासाठी टीम मोरागाव बुल संघाला नेक्स्ट इनिंग मध्ये चला त्वरित या मोरागाव स्काय वॉकर्स आणि फिल्डिंग लावून घ्यायचे स्काय वॉकर्स मैदानात यायचं फिल्डिंग लावून घ्यायचे त्वरित DJ
चला त्वरित फिल्डिंग लावून घ्या स्काय वॉकर्स. बराचसा विलंब झाला. इनिंग संपून जवळजवळ आता 10 मिनिटं होत आली. 1:26 झाले आहेत सर. 1:30 पहिला चेंडू डिलिव्हर झाला पाहिजे. भावेश आणि पप्पीचं जर ओरिजिनल नाव आमच्यापर्यंत पोहोचले तर बरं होईल. गौरव. थँक्यू. गौरव आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना चला 56 धावांचं लक्ष असणार आहे. 56 सप्तक 56. भावेश ऑन स्ट्रायकिंग एंड. भावेश आणि ज्याच्या साथीला आपण पाहतोय यावी गौरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हर्ष गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. चला काही करा. विनंती आहे भावेश. विनंती असणार आहे हर्ष. काउंटडाऊन सुरू होईल. 25 मिनिटांचा अवधी असणार आहे. याची देखील नोंद घ्यायची आहे ज्यामध्ये 5 षटका कंप्लीट करायच्या. अतुल आणि टीम चला काही करा. पहिला षटक पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती मॅक्सिमम डीजे. थँक्यू डीजे. रडार मध्ये चेंडू कोणत्याही प्रकारची तमा बाळगली नाहीये. या चेंडूला बिरकावून दिला मैदानाच्या बाहेर भावेश यांनी. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे हा फॉली चेंडू होता. पॉवर प्लेचा उपयोग पूर्णतः. पुन्हा एकदा यावी कवाच्या डोक्यावरून एक सुरेख सौंदर्यपूर्ण असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मादक सौंदर्य दाखवून दिलं यावी फलंदाजीमध्ये आणि दुसरी धाव देखील तेवढे चपळतेने तत्परतेने पूर्ण केली आहे. आणि भावेशला यांना ज्ञात आहे की त्यांच्यावरती ही जबाबदारी असणाऱ्या रणचेसची तेवढी धावसंख्या नाहीये. मोठी धावसंख्या आहे त्यामुळे. आणि भावेशच्या षटकारासाठी ते मात्र रेश्मा राजन मॅम यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक लागू. भावेशच्या अप्रतिम सुरुवातीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल लागू. आणि 2 धावांचा इथं आपण पाहतो धाव फलक जाऊन पोहोचलाय तो 8 या धावसंख्येवरती. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. भावेश ऑन फायर. हर्षच्या विरोधात चढवलाय हल्ला. पॉवर प्लेचं असणारं षटक आपण पाहतोय. MPL सीझन 3. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु स्विंग आणि मिस पाहायला मिळतोय. हलकस त्या ठिकाणी आपण पाहतोय फंबल झालं. यष्टीरक्षक अतुल यांच्याकडून त्याचा फायदा इथे घेतला जातोय. या डॉट बॉल होऊ शकला असता परंतु यावेळी 22च्या स्वरूपातील ही धाव मैदानाच्या आतमध्ये. 22च्या स्वरूपातील ही धाव. एक रन आहे 22 का. पुढील चेंडू यावी पप्पीसाठी. गौरव ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. ट्रिगर मुवमेंट गौरवकडे देखील पाहायला मिळते. अनेक बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात जे ट्रिगर मुवमेंट सहित खेळत असतात. आणि ट्रिगर मुवमेंटवरून आठवण होते मित्रांनो आगळी वेगळी अशी ट्रिगर मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. ती वेस्ट इंडिजचा खेळाडू रामनरेश चंद्रपॉल ज्या खेळाडूची ट्रिगर मुवमेंट ही सर्वाधिक आगळी वेगळी होती. मग अश्विनने अनेक वेळा आपल्याला ट्रिगर मुवमेंट दाखवली आहे. अशा प्रत्येक खेळाडूच्या आपल्या स्वतःच्या अशा ट्रिगर मुवमेंट असतात. यावी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. भावेश आणि गौरव ही जोडी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्या 2 धावांच्या मदतीने 12 धावा. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आवश्यकता होती एका क्विक स्टार्टची. फायरी स्टार्टची. ती स्टार्ट इथे मात्र भावेशने मिळवून दिले. पहिल्या चेंडूत ज्या प्रकारे षटकार खेचला ना मित्रांनो त्या क्षणी मात्र भावेशने आपले इरादे स्पष्ट केलेत. भले धावसंख्या मोठी असेल परंतु त्या धावसंख्येला चेस करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे ती केली जाईल. या चेंडूवरती मात्र बॅटच्या आउटसाइड एज आणि इथे मात्र स्लिप कॉरिडॉर मध्ये कॅच कंप्लीट. भावेश बॅक टू द पवेलियन. डीजे
षटक क्रमांक पहिला इथे होईल कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 12. 22ने स्टार्ट दिल्या परंतु 22 झालाय बाद. आता मात्र मोठी जबाबदारी असणार आहे गौरव आणि त्याच्या साथीला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हर्ष आणि गौरव यांच्यावरती जबाबदारी असेल. लक्ष असणार आहे ते 56 धावांचा 56 अब तक 56 आणि तिथपर्यंत पोहोचायचं आहे तर मात्र प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. संदेश येथील नवीन गोलंदाज षटक क्रमांक दुसरा घेऊन सज्ज होत आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे परंतु त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात फील्ड आपल्याला खुललेली विखुरलेली पाहायला मिळते ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नसणार आहे. 5 क्षेत्ररक्षक तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर सजवू शकता आणि त्याचा फायदा घेतला जातोय तो टीम यावी स्काय वॉकर संघाच्या माध्यमातून. मोरागाव स्काय वॉकर कोलवा डब्याचा चेंडू खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवात सुरेख इथे केली जाते आहे. हलकीशी अपील तिकडे त्या ठिकाणी यष्टीची आपल्याला पाहायला मिळाली अतुल यांच्या माध्यमातून परंतु अपील फेटाळली आहे. डॉट बॉलने षटकाची केली जाते सुरुवात. रिक्वायर रेट इथे आपण पाहतोय 23 चेंडूने 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. रिक्वायर रेट जाऊन पोहोचलाय तब्बल 12च्या आसपास. 11:30 असणारा रिक्वायर रेट तितकासा कठीण देखील नसणार आहे मित्रांनो. 16 चेंडूचा इशारा आहे. व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव फलकात ऍड होईल. टेनिस क्रिकेट म्हटलं की टेनिस क्रिकेटमध्ये 11 ते 15चा रन रेट विच इज नॉट बिग रन रेट हा चेसेबल आहे. प्रत्येक षटकामध्ये एका मोठ्या फटक्याची आवश्यकता परंतु मिस्टन स्ट्रोक चेंडू हवेत. हर्ष चेंडू खाली कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि हर्ष होत असताना यावी संपूर्ण स्काय वॉकर टीमला विकेट नंबर 2 डाऊन. बारा धावा फलकावरती माफ करा 13. फुलटॉस या फुलटॉसला खेळला जाते स्क्वेअर लेग डिव्हिजन मध्ये 2 धावांसाठी. पण 2 धावांचे फटके महत्वाचे असणार आहे त्या ठिकाणी. या 2 धावांच्या फटक्यांच्या माध्यमातून तुम्ही स्कोरबोर्ड हलवता ठेवू शकता त्याला गती देऊ शकता आणि निश्चितच जी आवश्यक गती आहे ती देखील प्राप्त करू शकता. बस रिक्वायरमेंट अजूनही तेवढा मोठा नाहीये तो तितका क्लाइम झालेला नाहीये परंतु आवश्यक असणार आहे या ठिकाणी. ती एका पार्टनरशिपची ती पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या दोन्ही बॅटर्सला. एका बाजूला हर्षला आपण पाहतोय न्यू बॅटर नुकताच मैदानाच्या आतमध्ये आलेत ते परसू या दोघांमध्ये आवश्यकता असणार आहे ती पार्टनरशिपची. एका बाजूला आपण पाहतोय 56 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते टीम स्काय वॉकर संघाच्या माध्यमातून. तत्पूर्वीच्या सामन्यामध्ये एक स्काय क्रॅपर आपल्याला पाहायला मिळाला 74 धावांचा तब्बल पांथर संघाच्या माध्यमातून. तर नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते मोरागाव थंडर्स विरुद्ध मोरागाव बुलेट ट्रॅक बुलेट माफ करा ट्रॅक बुलेट. चला दोन्ही संघाचे संघटक टॉससाठी तयार आहेत आणि टॉस करून घ्यायचा आहे. ट्रॅक बुलेट आणि थंडर्स. नेक्स्ट मॅच ट्रॅक बुलेट थंडर्स बी रेडी. अतुल विकेटच्या पाठी मागून सूत्र हलवत असताना यावी ड्राईव्ह केला जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. हर्ष त्या ठिकाणी सज्ज तत्परतेने जात आहे. चेंडूवरती कुठल्याही प्रकारची क्षती होऊ दिलेली नाहीये केवळ एक धाव. या एका धावेच्या मदतीने षटक होईल कंप्लीट. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या धाव फलकावरती 2 गडी बाद 17 धावा. या षटकात मात्र चांगला कमबॅक केलाय ते टीम स्काय वॉकर या संघाने. 2 गडी गमावताना आपल्याला पाहायला मिळाला तो टीम बुल्सचा संघ.
नवीन गोलंदाज अजय येताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 घेऊन तिसरं षटक, तिसरा गोलंदाज पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं, इकॉनॉमिकल थोडस मागे ठरलं. सेकंड ओव्हर मध्ये चांगलं कमबॅक या ठिकाणी स्काय वॉकर संघाचा. तिसरं षटक आता मात्र घेऊन येत आहेत गोलंदाज. मी सर्वमान्य चैतन्य मांगेला यांना विनंती करेन आपण टॉस साठी यायचंय. आपला शुभ असते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करणार आहोत. चैतन्यजी मांगेला त्याचे शुभ असते. नेक्स्ट मॅचचा टॉस थंडर्स, मोरागाव थंडर्स विरुद्ध आपण मोरागाव बुलेट ट्रॅक. चांगला फटका पाहायला मिळतो यावी, परंतु संरक्षक रक्षकाच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी. व्हॉट अ कॅच. पार्टनर हॅज बीन आउट, गॉन टू द पवेलियन. स्विंग एनिमीज खूप खूप जवळचा असणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यष्टांच्या अगदी नजीक असलेला हा चेंडू. बाल बाल बचे असं म्हणावं लागेल फलंदाजाला. ट्रॅक बुलेट हॅव वॉन द टॉस अगेन. ज्याच्यासाठी मस्ट विन सिच्युएशन असणार आहे ट्रॅक बुलेट संघासाठी. या सामन्यामध्ये विजय मिळवावा लागेल, तो देखील चांगल्या प्रकारचा, कारण की खूप मोठी क्षती त्यांच्या नेट रनरेटच्या बाबतीत झाली आहे. क्लिक केला जातो या चेंडूला. सर हातामध्ये एक स्क्वेअर लेग मध्ये वन मोर विकेट डाऊन. एका मागोमाग एक फलंदाज होत आहेत बाद. चांगला फटका, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इंडला थ्रो. मित्रांनो बऱ्याचसा इथे पुढे जात असताना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर स्काय वॉकर हा संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय की काय असं म्हणावं लागेल. 20 धावा धावफलकावरती अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष आहे ते 56 धावांचं षटक क्रमांक आपण पाहतोय. यावी चौथं हे प्रगतीपथावर, माफ करा तिसरं हे प्रगतीपथावरती असताना चांगला फटका यावी. What a hit! Sweet sound from the bat. Ball goes beyond the boundary line into the stands. That's a maximum. षटकार DJ. धावसंख्या धावफलकावरती 21.
माफ करा 2 मिनिटं. 27 27 धावा फलकावरती या षटकारासहित आपण पाहतोय. 27 धावा फलकावरती या षटकाराने मात्र मॅच मध्ये रंग भरलेले पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 झाला समाप्त. 56 धावा संख्येचं लक्ष अजून विजयासाठीचं लक्ष असणार आहे ते तब्बल 29 धावा. 12 चेंडूवर 29 धावा. सामना अजूनही समाप्त झालेला नाहीये. संधी असणार आहे या ठिकाणी अजूनही तेवढीच बुल संघाला यावी फक्त आवश्यक असतात अजून एका दुसरा मोठा फटका. प्रयत्न चालू आहेत परंतु या प्रयत्नांना यश प्राप्त होत नाहीये. टॉट बॉल येत आहेत. षटकार आला होता मागील षटकातील शेवटच्या चेंडूवरती बॅटर आशिषच्या बॅट मधून. आशिषला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं महत्वाचं असणार आहे. यावेळी चांगला चेंडू वळण घेतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर आणि इथे मात्र बॅट लेफ्ट म्हणावं लागेल. नेक्स्ट मॅच बुलेट ट्रॅक बुलेट नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय आपला कळवायचा आहे. चांगला चेंडू पुन्हा एक बाउन्सर पाहायला मिळतोय. हर्ष कौतुक झालं पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन पाहायला मिळते. कधी चेंडूला वळण देतोय, गती कमी करतोय, कधी बाउन्सर टाकतोय, कधी यॉर्कर इथे हाताळले जात आहेत. याच प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी सामन्यामध्ये पुनरागमन केलं होतं षटकाराने. पुन्हा एकदा सामना थोडासा कठीण आणि दूरवर जाताना पाहायला मिळतो तो बुल संघासाठी. धावसंख्या स्थिरावली 27 धावसंख्या होती. 29 धावांची अजून आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू 29 धावा. 15.00चा सरासरी पाहतो आपण इथे. मोठा फटका येतो यावेळी चांगला परंतु मिळतील धावा 2. या 2 चेंडूंच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावेळी 29 या धावसंख्येवरती. अजून आवश्यकता असताना 27 धावांची. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. 8 चेंडू 27 धावा. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आकाशला. मोठा फटका येतो यावेळी समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला क्लिअर करेल का? यस हो. इट्स अ मॅक्सिमम. वन्स अगेन बिग हिट बाय आकाश. डीजे थँक्यू डीजे. या षटकाराने मित्रांनो समीकरण पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळत आहे. अनेक ट्विस्ट अँड टर्न्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 35 35. 21 धावांची अजून आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 7 चेंडू 21 धावा. जर या चेंडूवरती मोठा फटका आला 7 चेंडू 21 धावा. विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. लक्ष असणाऱ्या 56 धावांचं 35 धावा धावफलकावरती लगावला गेल्यात. 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर निश्चितच शेवटचा षटक होईल अत्यंत रंजकदार. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न जरूर झाला परंतु तो मोठा फटका येत नाही. एक धाव इथे घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? हा कॉल दिलाय. स्ट्राईक एंडला इथे मात्र थ्रो. फलंदाज होतील बाद. आकाश बॅक टू द पवेलियन. मिळते ती केवळ धाव 1. शेवटचे षटक शिल्लक. 20 धावांची आवश्यकता. Thank you, DJ. 20 runs are required to win. सहा चेंडू 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावांची. चला घाई करा. दोन्ही संघ विनंती आहे 20 पाहिजे. सेकंड रन आउट झालाय.
थँक्यू डीजे. चला 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावा. 20 runs are required from remaining 6 deliveries. Last over. चला नेल बॅटिंग कॉन्टेस्ट पाहायला मिळेल का? अजूनही खेळपट्टीवरती असणार आहे तो आशिष, ज्याच्या बॅटमधून एक धमाकेदार फटका, धमाकेदार षटकार आपण पाहिलाय. अशाच 2 ते 3 फटक्यांची इथे असेल आवश्यकता विजयासाठी टीम मोरागाव बुल संघाला. 6 चेंडू 20 धावा. 20 runs are required. यस, आशिषकडे ती कॅपॅसिटी आहे, ती कॅपेबिलिटी आहे, ती क्षमता आहे. या सामन्यात आशिष अजूनही रंग बढू शकतो, चढवू शकतो, आपल्या संघाला विजय देखील मिळवून देऊ शकतो. कोणाची मागवरती सज्ज होतोय. पहिला चेंडू चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या आशा अपेक्षा निराशामध्ये खळबळ होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद होतोय आशिष. ऋतिक मांगेला गोलंदाज आपल्याला पाहिला, तो पहिल्याच चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय, विकेट मिळवून दिलाय. 5 चेंडू 20 धावा. डॉट बॉल. वॉट अ डिलिव्हरी. आता जवळ म्हणावा लागेल, या प्रेशर जो होता तो प्रेशर रिलीज केलाय कम्प्लिटली तो टीम स्कायवॉकर संघावरील गोलंदाज ऋतिक यांनी. नेक्स्ट मॅच थंडर्स विरुद्ध ट्रॅक बुलेट. बी रेडी. ट्रॅक बुलेट आपला निर्णय कळवा. ट्रॅक बुलेट विनय निर्णय कळवा. ट्रॅक बुलेट त्वरित. एक धावासाठीचा हा फटका औपचारिकता कंप्लीट करण्याचा प्रयत्न असेल असं म्हणावा लागेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 19 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. 3 षटकार तुम्हाला बरोबरी साधू देऊ शकते. क्रिकेट म्हटलं की काही होऊ शकतं. अनिश्चितता खेळ आपण संबोधतो या क्रिकेटला, परंतु ते कॅलिबर, ती कॅपेबिलिटी असणारे खेळाडू असणं देखील खेळपट्टीवरती महत्वाचं. फटका तर आलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ताईनाथ. 1 more. एक चांगला झेल सुशील त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 1 more wicket down. अभिनंदन टीम स्कायवॉकर. हा सामना विजय होत असताना आपल्याला पाहायला मिळते तब्बल 16 धावांनी. मनपूर्वक अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच टीम थंडर्स. मोरागाव थंडर्स विरुद्ध मोरागाव ट्रॅक बुलेट. ट्रॅक बुलेट हॅव वॉन द टॉस and elected to field first. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय टीम ट्रॅक बुलेट संघाने. नेक्स्ट मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल जरूर आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी या सामन्यातील सामनावीराचा हकदार ठरतील सुशील. ठरतायत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच फ्रॉम टीम मोरागाव स्कायवॉकर. स्कायवॉकर सुशील यायचे त्वरित. आणि त्याचबरोबर सुशील यांना 500 रुपयांचं पारितोषिक देखील असणार आहे रेश्मा राजन मॅम यांच्याकडून त्यांच्या खेळीसाठी.